वादळी वाऱ्यामुळे संगमनेरच्या पाबळ पठारामध्ये 10 ते 15 घरं जमीनदोस्त झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले। यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांचं मोठं नुकसान यात झाले। जीव मुठीत घेऊन आदिवासी बांधवांनी मोकळ्या जागेत आश्रय घेतला। आपण सध्या आहोत संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावातील पाबळ पठार या वाडीवरती। या वाडीवरची जर आपण चित्र जर पाहिली तर घरांची छपरं उडालेली आहेत, जी घरं आहेत त्यांच्या विटा कोसळलेल्या आहेत। अतिशय विदारक अशी चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत त्या देखील कोलमडून पडलेल्या आहेत। अनेक जे घरं आहेत त्यांची आपण या ठिकाणी बघू शकतो असे सगळे पत्रे कोसळलेले आहेत। असे या ठिकाणी जवळपास 10 ते 15 घरं आहेत ही जमीनदोस्त झालेली आहेत। या ठिकाणचे काही नागरिक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय नक्की सांगाल बरं, काय नक्की सगळी परिस्थिती झाली होती आणि होत्याचं नव्हतं कसं झालं? संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावाचा पाबळ पठार हा संपूर्ण आदिवासी आहे। या आदिवासी पठारावरती सुमारे 300 लोक राहतात। आज 3 दिवसाच्या सतत पावसामुळे एवढं नुकसान झालेले आहे। सगळं धान्य धुंड सगळं भिजून गेलेले, कपडे राहिलेली नाही। स्त्रिया सगळ्या इथं होत्या, त्यांचा आक्रोश ऐकू आला, आमचा कोणी वाली नाही, आम्ही हे घर उभी करायची कशी, शासन याच्याकडे लक्ष देत नाही। ग्रामस्थ म्हणून यांच्याकडे मागणी करतो, शासनाने इथं येऊन भेट द्यावा आणि त्यांच्या झालेल्या नुकसानीचं आणि त्यांच्या व्यथा समजावून घेऊन त्यांना योग्य त्याप्रमाणे मदतीचा हात आणि घरं बांधून द्यावी अशी मी सगळ्या आदिवासीकडून विनंती करतो। चक्रीवादळ झालं ना तर मग आम्ही काय केलं की बुवा चक्रीवादळ झालं पण या पावसात पुढे थांबायचं बुवा, असं करून करून ही आमची अख्खी घरं उद्ध्वस्त झाली। असं झालं त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं अंदाज नव्हतं का एवढं होईल म्हणून, पण असं झालं त्यांनी डायरेक्ट आमच्या अख्खी घरं उद्ध्वस्त करून टाकली। तर आता आम्हाला आता काय परिस्थिती? आता अशी परिस्थिती आहे का आम्हाला खायचं बघायचं का राहायचं बघायचं का ते मुलाचं बघायचं। कॅमेरामन सचिन सोनवणेसह मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।